श्री स्वामी समर्थ. आपले जीवन हे आपल्या विचाराचे प्रतिबिंब असते. जसे आपले विचार असतात तसेच आपले आयुष्य घडत जाते. म्हणूनच म्हणतात चांगले विचार माणसाचे विचार बदलतात आणि विचार बदलले की संपूर्ण आयुष्य बदलते. आज आपण साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचे असे 5 मौल्यवान सुविचार आणि त्यांचा आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे हे अगदी सविस्तर पाहणार आहोत. हे विचार तुमच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण करतील आणि संकटाशी लढण्याची ताकद देतील. चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. आपण अनेकदा संकटात सापडतो की घाबरून जातो, हताश होतो, पण स्वामी सांगतात ज्याच्या मनात खरी भक्ती आहे त्याला कोणत्याही संकटाची भीती बाळगण्याची गरज नाही. भक्ती म्हणजे केवळ देवाऱ्यासमोर दिवा लावणे नव्हे, तर माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ते माझे कधीच वाईट होऊ देणार नाहीत हा आढळ विश्वास. जेव्हा तुम्ही या विश्वासाने जगता तेव्हा संकटे कितीही मोठे असोत, स्वामींच्या कृपेने तुम्हाला त्या संकटावर विजय मिळवण्याचा मार्ग नक्की सापडतो. त्यामुळे संकटात डगमगू नका, भक्तीचा हात घट्ट धरून ठेवा. वेळ गेल्यावर खरी त्याची किंमत कळते. अतिशय दुसरा महत्त्वाचा विचार म्हणजे वेळेचे महत्त्व. अनेकदा आपण आजचे काम उद्या करू असे म्हणून वेळ वाया घालवतो, पण लक्षात ठेवा गेलेला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातून कायमचा वजा होत असतो. तेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपल्या हातात फक्त पश्चाताप उरतो. स्वामी आपल्याला सुचवतात की वेळेची किंमत ती असतानाच करा. आजची वेळ ही तुमच्या हातात असलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. तिचा योग्य वापर करा, सत्कर्म करा, कुटुंबाला वेळ द्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा. आजच्या जगात आपण श्रीमंतीची तुलना फक्त पैसा, गाडी आणि बंगल्याशी करतो, पण स्वामी समर्थ म्हणतात खऱ्या श्रीमंतीची व्याख्या वेगळी असतात. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण तुमच्या मनातील प्रेम आणि ईश्वर प्रीती असलेली भक्ती कधीही संपत नाही. ज्याच्या घरी पाहुण्यांची हसून स्वागत होते, ज्यांच्या मनात गरिबीबद्दल दया आहे आणि ज्याच्या हृदयात स्वामींची भक्ती आहे, तो माणूस जगात सर्वात मोठा श्रीमंत आहे. पैसा भौतिक सुख देईल, पण मनाची खरी शांती आणि समाधान फक्त प्रेम आणि भक्तीच्या मार्गावरच मिळते. स्वामींचा 4था सुविचार आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. आजकाल स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी किंवा संकटातून वाचण्यासाठी लोक सहज खोटं बोलतात. खोट्याचा मार्ग सुरुवातीला सोपा आणि फायद्याचा वाटू शकतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलावे लागतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो. याउलट सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते आणि हेच माणसाचे खरे बळ आहे. जो सत्याच्या बाजूने उभा राहतो स्वामी त्यांचे रक्षण नेहमी करतात. म्हणून 5वा आणि सर्वात शक्तिशाली विचार म्हणजे जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे राहील, जेव्हा तुमचे सगळे मार्ग बंद होतील, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभे आहेत. ज्यांच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा वरद हस्त असतो त्याला जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणतेही संकट पराभूत करू शकत नाही. स्वामींचे ते अमर शब्द नेहमी आठवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, तर स्वामींनी आपल्याला दिलेले अभय दान आहे. त्यामुळे निर्भय व्हा आणि पुढे चालत राहा. स्वामींचे हे 5 विचार जर आपल्या दैनंदिन आयुष्यात उतरवले तर आपले आयुष्य नक्कीच आनंदी आणि समाधानी होईल. आजच्या या धावपळीच्या युगात जेव्हा तुम्ही एकटे किंवा निराश वाटेल तेव्हा स्वामींचे हे शब्द आठवा. तुम्हाला स्वामींचा कोणता सुविचार जास्त आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना पॉझिटिव्हिटी देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत हीच प्रार्थना. बोला श्री स्वामी समर्थ.